अजूनही काही ठिकाणी देवाला बकरू देण्याची प्रथा, पण 1250च्या कालखंडामध्ये या प्रथेला कडाडून विरोध करणारे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी संत जर कोण असतील, सावता महाराज आहेत। सावता बाबांनी याही परिस्थिती हात जोडल्याने सांगितलं, अरे बाबांनो, माझं पाप म्हणताना माझ्या पापाची शिक्षा मला द्या। असं तुम्हाला वाटत असेल मी पाप केलं, त्याची शिक्षा मी भोगतो, पण मुक्या जनावराला का त्रास? मुक्या प्राण्याचे प्राण घ्याल तर जगाचा मालक कधीही तुम्हाला क्षमा करणार नाही, जगाचा मालक तुम्हाला कधीही माफ करणार नाही। जेव्हा संत कधीच बोलत नाहीत, खऱ्या अर्थानं संत प्रतिकारही करत नाहीत, पण त्याचा बदला मात्र जगाचा मालक घेतल्याशिवाय राहत नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। आता पटकीचा आजार आपल्याकडे सध्या कुठं पाहायला मिळत नाही। कॅन्सर, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, डिप्रेशन या काळामध्ये आता पटकीसारखा आजार राहिला नाही, पण तो काळ म्हणजे खऱ्या अर्थानं पटकी आणि ग्रोवरनं भरलेला। महिना दीड महिना निघून गेला आणि खऱ्या अर्थानं गावात पटकीची साथ आली, आणि जशी पटकीची साथ आली तर काही माणसं अशी असतात महाराज, जी समोर असली की समोर गोड पण देतात, पण ती शेंद्र्यासारखी कडू असतात। ती तुम्ही पुढं गेल्यात की कडूपणा दाखवल्याशिवाय राहात आणि संधीचा फायदा घेतल्याशिवाय राहात। आता गावात पटकीची साथ आली, पण ओंकार स्वामी आणि कामाजी माळीनं मात्र विचार केला, ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे, आणि ओंकार स्वामी आणि कामजी माळीने सगळ्या गावाला एकत्र केलं। आता खऱ्या अर्थानं पटकीच्या आजारानं पटापट माणसं मरत होती, तापाचा ज्वर वाढत होता, खऱ्या अर्थानं प्राण लोक सोडत होती। हे चित्र पाहिलं आणि गावकऱ्यांसमोर ओंकार स्वामी उत्तरते झाले, अहो अशीच का माणसं मरतात? अशीच का पटकीची साथ आली? गावात पापाचा भार वाढलाय, त्याच्यामुळं पापाचं फळ मिळतंय गावाला। आता प्रत्येक ठिकाणी हलक्या कानाची काही असतात आणि समोर माणसं मरताना पाहिली। मग गावकऱ्यांनी स्वामींना विचारलं, स्वामी कशामुळं? अहो गावात आता एवढं पाप वाढलंय, पापामुळं होतंय असं। पाप वाढलं म्हणजे? अहो खऱ्या अर्थानं आता सावतोबा अभंग करायला लागले, आणि त्या सावतोबानं खऱ्या अर्थानं शेतातला म्हसोबा बांधावर नेऊन ठेवला। मला काय विचारता? म्हसोबाचा कोप झाला। आता कामजी माळी तर समोर बसलेलेच होते, त्यांनी जसं चित्र हे पाहिलं तसे उठून उभे राहिले, स्वामी बरोबर बोलतायत, तुमचं म्हणणं बरोबर आहे। खऱ्या अर्थानं सावताबाबानं म्हसोबा उचलला ना, देवाला उचलला म्हणून देवाचा कोप झाला आणि गावात पटकी आली। आता काहींना हे पटलं आणि या संधीचा फायदा ओंकार स्वामी आणि कामाजी माळीचा आदी सगळ्यांनी घेतला, आणि त्याच रात्री टाळ भैरवांची टोळी तयार झाली। ही टोळी रात्रोरात आता खऱ्या अर्थानं असा निर्णय घेऊन मोकळी झाली की आता सावताबाबाचा मळाच उद्ध्वस्त करायचा आणि म्हसोबाला बोकड कापायचा। अजूनही काही ठिकाणी देवाला बकरू देण्याची प्रथा, पण 1250च्या कालखंडामध्ये या प्रथेला कडाडून विरोध करणारे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी संत जर कोण असतील, सावता महाराज आहेत। खऱ्या अर्थानं सावता महाराजांचं चरित्र इतकं महान आहे। बायोलॉजी आज विषय आला महाराज, या बायोलॉजीचं आता खऱ्या अर्थानं पुढं लक्षातच येईल की बायोलॉजीमधला मेथड ज्यांनी खऱ्या अर्थानं अस्तित्वात आपल्या अंतकडातून पहिल्यांदा रुजवली ते संत श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज आहेत। संत शिरोमणी या शब्दाचा अर्थच आहे की संत परंपरेमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं कळस रूपाला ठेवलेला आहे ते संतांचं खऱ्या अर्थानं शिरोमणी म्हणजे मुकुटा जो आहे तो मुकुट म्हणजे संत सावता महाराज आहेत, असे उगाच नाही। आता टाळ भैरवांनी असा निर्णय घेतला, सावता महाराजांचा मळा उद्ध्वस्त करायचा आणि त्यांच्या शेतातलं बकरू आता म्हसोबाला खऱ्या अर्थानं प्रसाद म्हणून घेऊन यायचं। रात्रीची वेळ होती, रातकड्यांचा किर आवाज भयान शांतीला भेदत होता आणि संत सावता महाराज, त्यांची कन्या आणि खऱ्या अर्थानं जनाई निद्राधीन होते। हा पाहता पाहता प्रवास सुरू होता
आनंदाच्या विभोरामध्ये अध्यात्माचा महासागर अंतकरणामध्ये दाटून आता खऱ्या अर्थाने त्या अध्यात्माची उंची अभंगाच्या रूपाने समाजापर्यंत पसरत होती आणि त्या नामाचा गजर करत संत सावता महाराज निद्राधीन झालेले होते आणि त्याच वेळी टाळ भैरवांची टोळी मात्र शेतापर्यंत आली. शेतामध्ये आल्याबरोबर त्यांनी खऱ्या अर्थानं शेतातले जनावरांचा गोठा पेटून दिला. गायींचा हंबरण्याचा आवाज बाहेर पडू लागला. अरे शेताची नासधूस होऊ लागली. तो हंबरडा सावताबाबांनी ऐकला आणि घरामधून खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जनाई सावताबाबा धावत निघाले, शेतापर्यंत आले, जळणारं शेत पाहिलं आणि डोळ्यातून अश्रूंचा आकांत सुरू झाला. जनाईला हंबरडा फोडला. संत सावता महाराज सगळ्यांना आडू लागले, अरे बाबांनो काय करता? पण आज मात्र खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर संतापाची तिडक ओंकार स्वामीच्या मनात निर्माण झाली होती. अहंकाराच्या वारड ज्ञानाचा सागर ओंकार स्वामींचा आटला होता आणि शेताची नासधूस करण्याचं काम सुरू होतं. सावता महाराज अडवायला पुढं आले तसे कामाजी माळीच्या मनात एकच राग होता की आपला मळा सावता बाबांपेक्षा खऱ्या अर्थानं फार माग आहे आणि सावता बाबांचा मळा तर बहरलेला आहे. सावता बाबांकडे एक वेळ पाहिलं आणि कामाजीनं हातातली काठी सावता बाबांच्या पाठीवर टाकली. ब्रह्मांडाचा धनी खऱ्या अर्थानं त्याचा अंश असणाऱ्या सावताबांच्या पाठीवर काठी पडली. खऱ्या डोळ्यातून अश्रू मात्र उघळत खऱ्या अर्थानं जनाईच्या होते. सावताबाबांचे डोळे खऱ्या अर्थानं अश्रूंनी पाणावले, पण तरी त्याने हात जोडून सांगितलं, कशासाठी? पण खऱ्या अर्थानं आता या टाळ भैरवांच्या टोळीनं पाहता पाहता मला उद्ध्वस्त केला. आणि सावताबाबांकडे पाहिलं आणि त्याच वेळी मोठमोठ्यानं हसून कामाजी माळी उत्तरला, अरे मग साक्षात ईश्वराचं अंश तू बांधावर नेऊन ठेवलं, म्हसोबा देवाला तू बांधावर नेऊन ठेवलं, म्हणून तुझ्या पापाचं फळ गावाला भोगावं लागतंय. म्हणून खऱ्या अर्थानं हा सहार आहे. आणि आता आम्ही असं ठरवलंय गावकऱ्यांनी की त्या म्हसोबाला आता बकराचा निवद द्यायचा. आणि सावताबाबांच्या मळ्यातलं बकरू उचललं आणि जसं खऱ्या अर्थानं ते बकरू उचललं त्याच वेळी मात्र सावताबाबांची नजर गेली आणि सावताबाबांनी याही परिस्थिती हात जोडल्याने सांगितलं, अरे बाबांनो, माझं पाप म्हणताना माझ्या पापाची शिक्षा मला द्या. असं तुम्हाला वाटत असेल मी पाप केलं, त्याची शिक्षा मी भोगतो, पण मुक्या जनावराला का त्रास? पण ऐकायच्या मनस्थितीमध्ये कुणीच नव्हतं, कारण त्यांना खऱ्या अर्थानं राग वेगळाच होता. सावता महाराज अभंग करतात आणि संबंध खऱ्या अर्थानं समाज त्यांच्या मागे, ह्याचा राग मात्र ओंकार स्वामी आणि खऱ्या अर्थानं आपल्यापेक्षा बहरलेला मळा सावता महाराजांचा दिसतो. हा राग कामाजी माळीच्या मनात होता. म्हणून तर खऱ्या अर्थानं हे कटकारस्थान रचलं होतं. आणि जसं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शेळीचं बकरू घेऊन ते निघाले, सावता महाराज पुढं आले. आता जसे पुढं आले या टाळ भैरवांच्या काठ्या सावता महाराजांच्या अंगावर पडू लागल्या. रक्ताची धार डोक्यातून लागली. रक्ताळलेले सावता महाराज तरी हात जोडून सांगत होते, अरे मुक्या प्राण्यात खऱ्या अर्थानं का त्रास देताय? मुक्या प्राण्याचे प्राण घ्याल तर जगाचा मालक कधीही तुम्हाला क्षमा करणार नाही, जगाचा मालक तुम्हाला कधीही माफ करणार नाही. पण खऱ्या अर्थानं ऐकायच्या मनस्थित नसलेल्या कामजी माळी ओंकार स्वामीसह सगळ्या टोळीनं मात्र त्या ठिकाणी सावता महाराजांच्या अंगावर काठ्यांचा वर्षाव केला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये सावता महाराज पडले आणि खऱ्या अर्थानं ही सगळी खऱ्या अर्थानं टाळ भैरवांची टोळी आता मात्र विध्वंस करून पुन्हा माघारी निघून गेली. सावता महाराजांच्या अंगावरती वळ उठले होते, रक्ताची धार लागली होती. अशाही परिस्थितीमध्ये जनाईची नजर आपल्या धन्याकडे गेली. धन्याकडे पाहिलं, रक्ताची धार लागलेली, पदर खोचला, धावत धावत सावता महाराजांच्या जवळ आल्या. धावता महाराजांच्या अंगावरच्या जखमा साडीचा पदर फाडला आणि खऱ्या अर्थानं त्या फडक्यानं पुसू लागल्या. सावता महाराजांची अवस्था पाहिली आणि जनाई रागाच्या भरामध्ये खऱ्या अर्थात कामजी माळी ओंकार स्वामींबद्दल अपशब्द काढू लागल्या. पण संतांचा महिमा खऱ्या अर्थानं एवढा मोठा का आहे तर सावता महाराजांनी रक्ताळलेल्या अवस्थेतही खऱ्या अर्थानं जनाईच्या तोंडावर हात ठेवला आणि सांगितलं, असं वंगाळ बोलू नको ग, असा दोष कुणाला देऊ नको ग, जगाच्या मालकाला वाईट वाटेल. अरे अंगावरती रक्ताची धार लागलेली असतानाही जनाईच्या खऱ्या अर्थानं मुखातून निघणारे कामाजी माळी
आणि ओंकार स्वामी बद्दलचे अपशब्द ज्यांना सहन झाले नाहीत म्हणून त्यांनी तोंडावर हात ठेवला. संत परंपरेच्या नम्रतेचा भाव एवढा उंचीचा असतो म्हणून त्या नम्रतेच्या पदामुळं जगाचा मालक त्यांच्या अंतःकरणामध्ये येऊन विसावा करत असतो. संत पदाचं आणि संत परंपरेचं हे महात्म्य आहे. पण महाराज, जेव्हा संत कधीच बोलत नाहीत, खऱ्या अर्थानं संत प्रतिकारही करत नाहीत, पण त्याचा बदला मात्र जगाचा मालक घेतल्याशिवाय राहत नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं कुंभकर्णानं आयुष्यभर देवाचा राग केला पण तरी मोक्षपद मिळालं. रावणानं जगाच्या मालकाचा नेहमी राग केला पण तरी मोक्षपद मिळालं. पण खऱ्या अर्थानं देवाच्या जर खऱ्या अर्थानं भक्ताला त्रास दिला तर देव मात्र सहन करत नाही. संत परंपरेचा खऱ्या अर्थानं ईश्वरी चरित्राचा सगळ्यात मोठा अंश आहे. अहो, खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांना रामेश्वर भट्ट 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं ज्यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं पराविष्ट होती, मुखद्गत होती, अशा रामेश्वर भट्टांना सुद्धा जेव्हा खऱ्या अर्थानं तुकोबारायांना अभंग इंद्राणीच्या डोहात सोडायला सांगितले तेव्हा मात्र तुकोबाराय इंद्राणीच्या डोहात उभे ठाकले. पण त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून अपशब्द आला नाही. पण मात्र त्याचा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर जगाच्या मालकानं रामेश्वर भट्टाचा अनगडशहा फकीराच्या तळ्यामध्ये गेल्यानंतर जो दाह झाला, शेवटी तो दाह दूर करण्यासाठी पुन्हा खऱ्या अर्थानं 4 वेद 6 शास्त्र नेत असणाऱ्या रामेश्वर भट्टांना तुकोबारायांच्या चरणावरच यावं लागलं. आणि खऱ्या अर्थानं रामेश्वर भट्ट ज्यांनी खऱ्या अर्थानं आयुष्यभर तुकोबारायांचा रागराग केला त्यांना सुद्धा म्हणावं वाटलं, रामेश्वर भट्ट तुझ्या तू का विष्णू नोहे तुझ्या तुलनेशी ब्रह्म तुकासे आले तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले तुकिता तुलनेसी. म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. खऱ्या अर्थानं पाहता तुकोबारांनी उत्तर दिलं नाही. जगाचे गुरु जगद्गुरू असणारे तुकोबारांनी दिलेला त्रास मात्र जगाच्या मालकाला सहन झाला नाही. अगदी त्याचप्रमाणे काठ्या जरी सावतबाबांच्या अंगावर पडत होत्या पण साक्षात ते वळ मात्र जगाच्या मालकाच्या पंढरीश परमात्म्याच्या अंगावर जण उठत होते. आपल्या भक्ताला दिलेला त्रास आता मात्र जगाच्या मालकाला सहन झाला नाही. आणि खऱ्या अर्थानं पटकीचा आजार, या आजारामध्ये लोक मरत होती, प्राण सोडत होती. पण संतांचं अलौकित्व पहा महाराज, अंगावर आलेल्या जखमा खऱ्या अर्थानं सावताबाबांनी बांधल्या आणि आपल्या जखमेसह दुसऱ्या दिवशी सकाळी जणू काही झालंच नाही असं घेऊन झाडपाल्याची औषधं घेऊन पटकीच्या आजारानं ग्रासलेल्या प्रत्येकाचे उपचार सावता महाराज करू लागले. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि मात्र खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या मनात एकच विचार होता, अरे ज्यानं माझ्या सावताबाबांना त्रास दिला आता मात्र हिशोब व्हायला हवा, कारण जगाचा मालक कुणाचाही हिशोब ठेवत नाही. आणि मग मात्र ओंकार स्वामी, कामाजी माळी आणि गावात मोठे पंडित ज्यांना कीर्तनाचा अधिकार मला स्वतःला आहे असं म्हणत होते, अहंकारानं लुप्त असणारे महादेव शास्त्री, ज्यांनी खऱ्या अर्थानं कीर्तन करून समाजाला पोथी पुराणं सांगायचे, पण आता मात्र सावता महाराज झाला आणि कीर्तन अभंगाच्या रूपानं करू लागला आणि अभंग त्याच्या मुखातून बहरू लागले. ज्या अभंगानं समाजाचं कल्याण होऊ लागलं, ही भावना मात्र महादेव शास्त्रीलाही खऱ्या अर्थानं रुचत नव्हती, पटत नव्हती. म्हणून सावता महाराजांचा रागराग करू लागले. पण जगाच्या मालकानं खऱ्या अर्थानं सगळ्यांचा हिशोब आपल्या कर्मरेषेमध्ये घेतला आणि मग मात्र अचानकपणे ओंकार स्वामी, कामाजी माळी यांच्या पोटात दुखू लागलं. आता पोटाचं दुखणं एवढं वाढलं की कामजी माळी ओंकार स्वामी कुठेही निघाले की पोटाला हात लावल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. पोटाची अवस्था अशी झाली की जशी मोटेची अवस्था व्हावी.
पोटाची अवस्था अशी झाली जशी मोटेची अवस्था झाली. आता तरुण पोरांना कळणार नाही. जुनी मंडळी जेवढी आहे त्यांना चांबड्याची मोठ, पत्र्याची मोठ माहिती आहे. खालून भरून यायची, पाटात आली की रीती व्हायची. आता खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर अशी अवस्था झाली की ओंकार स्वामी आणि आता मात्र कामजी माळीनं आपलं पोट धरलं. आता विकार काही बरा होईना आणि ओंकार स्वामीनं वैद्याकडे गेले, वैद्य झाले, हकीम झाले, गुण काही येईना. मग आता गावकरी एकत्र पारावर बसले होते. त्यांनी सांगितलं, स्वामी आणि कामाजी, तुमचा पोटाचा विकार असा दूर व्हायचा नाही. पोटात तुमच्या फार विकार साठले होते आणि सगळे विकार तुम्ही खऱ्या अर्थानं बाहेर काढायचेत. तर आता एकच वैद्य आहे आणि ते वैद्य म्हणजे सावताबाबांकडेच जावं लागेल. अहो, पटकीचा एवढा मोठा आजार गावावर आला, पण एखाद्या अर्थानं वैद्य हकीम माघारी पडले. पण सावताबाबानं कसल्या पाल्याचा काढा दिला, पटापटा पोरं, माणसं, बाया बापडी बरी झाली. पोटाचा विकार दूर होईल बरं, पण सावताबाबांकडे जावं लागेल. आता ओंकार स्वामी आणि कामाजी माळीच्या मनात एकच विचार आला, जावं कसं? ज्यांना आपण अहोरात्र छळलं, ज्यांच्या नामाचाही आपण राग केला, अशा सावताबाबांकडे जावं कसं? पोटाचा विकार बळावत चालला होता आणि तो सहन करण्याच्या पलीकडे गेला. मरता तो न क्या करता. कारण मनुष्य कितीही अहंकारी असू द्या, अहंकार कशाचाही असू द्या महाराज, शेवटी माती झाल्याशिवाय राहत नाही. कारण खऱ्या अर्थानं अहंकाराचा शेवट हा मात्र खऱ्या अर्थानं मातीत नेल्याशिवाय राहत. अहो, हे व्यासपीठ इतकं सोन्यासारखं आहे. या व्यासपीठावर नम्रता आली. मी काल बोलताना एक वाक्य बोललो होतो, बंगल्यात अहंकार आला तर बंगल्याचंही स्मशान होतं आणि झोपडीत नम्रता आली तर झोपडीचंही मंदिर होतं. या व्यासपीठावर नम्रता आली. सरस्वती माता स्वतःहून आल्याशिवाय राहत नाही. पण चुकून जर या व्यासपीठाला अहंकाराचा धर्म झाला तर खऱ्या अर्थानं व्यासपीठावरची सरस्वती निघून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला नारदीय गादी म्हटलं गेलं. ते असंच नाही, लक्षात घ्या महाराज. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ओंकार स्वामीच्या मनात विचारांचं काहूर पेटलं. मृत्यू समोर दिसू लागला आणि शेवटी मात्र ओंकार स्वामी आणि कामाजी माळीनं आता निगरगट्ट मन केलं आणि पावलं मात्र सावताबाबांच्या मळ्यात पडू लागली. सावताबाबांच्या मळ्यात पोचले. सावताबाबा शेतीला पाणी देत होते. जसं ओंकार स्वामी आणि कामाजी माळीकडं पाहिलं तसं नम्रपणे हात जोडले आणि उत्तरले, स्वामी काय आज्ञा. आता ओंकार स्वामींना मेल्याहून मेल्यासारखं झालं. ओंकार स्वामींना हात जोडले आणि सांगितलं, आज्ञा नाही, विनंती करायला आलोय. पोटाच्या दुखण्यानं हैराण केलंय. आता वैद्य हकीम झाले, पण हे दुखणं काही बरं होत नाही. काहीतरी मार्ग तुम्ही काढावा. तुमच्या औषधानं गुण येईल असं गावकरी म्हणतात. आता मात्र खऱ्या अर्थानं सावताबाबांनी पाहिलं आणि त्यासाठी आदेश कशाला? अहो, तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं. सावताबाबांनी त्याच ठिकाणी झाडेपाला एकत्र केला, त्याचं औषध बनवलं, काढा बनवला आणि तो काढा ओंकार स्वामी आणि कामाजी माळींच्या हातात दिला आणि सांगितलं, एवढं गडगड पिऊन घ्या. ओंकार स्वामी ज्यांना सावता महाराजांची सावलीसुद्धा चालत नव्हती, कामाजी माळी ज्यांना सावताबाबांचा मळा पाहिला का अहंकाराचा दर्प उसळून यायचा, आता मात्र खऱ्या अर्थानं हा दिलेलं औषध गटगटा पिले. आणि काय आश्चर्य व्हावं महाराज, खऱ्या अर्थानं ओंकार स्वामी आणि कामाजी माळी पोटाला हात लावू लागले. अरे आता काढा पिलो, पण पोटातली खऱ्या अर्थानं जळजळ थांबली. पोटाचं दुखणं कमी वाटू लागलं, जणू काही झालंच नाही. हा भाव अंतकरणे निर्माण झाला जो रामेश्वर भट्टाच्याही मनात निर्माण झाला होता. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. आणि पहा आता पाहता तोच भाव क्षणार्धामध्ये खऱ्या अर्थानं सावताबाबांचं ते रूप पाहिलं. आणि मग मात्र सावताबाबा सामान्य नाही, ही जाणीव ओंकार स्वामी ज्यांचे 4 वेद 6 शास्त्र पुराण मुखोद्गत आहे त्या ओंकार स्वामींना झाली. फार महत्त्वाचं वाक्य आहे महाराज. खऱ्या अर्थानं संतांनी चमत्कार केले, त्या चमत्कारावर प्रश्न निर्माण केले जातात. पण ते चमत्कार करण्याचं कारण असं होतं, कधी कधी चमत्कार करावेच लागतात, त्याशिवाय नमस्कारही मिळत नाही, हे वास्तव आहे.
म्हणून संतांनी स्वतःचं अलौकिकत्व सिद्ध करण्यासाठी कधी चमत्कार केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी आणि तो मार्ग दाखवण्यासाठी केलेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आता ओंकार स्वामी कामजी माळ्याचं दुःख दूर झालं, तसं त्यांनी संत सावता महाराजांच्या नामाचा गजर केला. सावता महाराज की जय. आणि आता मात्र दोघांची पावलं गावाकडे पडू लागली. आता गावात आले. पारावर बसलेली नाठाळ मंडळी बसलीच होती, जी खऱ्या अर्थानं कुजबूज करीतच होती. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं, रोज सावताबाबांच्या नावानं बोटं बोडणारी ही मंडळी आज सावताबाबांच्या नामाचा गजर करत आहेत. कारण काय? आणि घडलेला प्रसंग ऐकला. पण तो प्रसंग जसा ऐकला तसा आता मात्र आपल्या सोबतचाच एक दिवस फुटला. आता इलेक्शन जवळ आलं आणि त्यावर आपल्याला बोलायचं, पण सोबतचा फुटला तर किती त्रास होतो हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नाही, पण ग्रामपंचायत निवडणुकीत कळून येतं. आणि खऱ्या अर्थानं महादेव शास्त्री रोज ज्यांच्यासोबत ओंकार स्वामी आणि कामाजी माळी, पण आपल्या टोळीतले 2 जण सकाळी बरे होते. अशी कोणती मीटिंग झाली का येताना पार्टीज बदलून आले? आता मात्र महादेव शास्त्री तळतळ करू लागले की आता ही दोन्ही आपल्या पार्टीत राहिले नाहीत. पण आता मात्र ओंकार स्वामी आणि कामजी माळ्यांना मात्र खऱ्या अर्थानं संत शिरोमणी सावता महाराजांमधलं ते श्रेष्ठत्वाची जाणीव अंतकरणात झाली होती. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याच काळात पटकीचा आजारही वाढत होता. पटकीचं औषध सावता महाराज देत होते आणि पाहता त्याच पटकीचा आजार, कारण मी मगाशी सांगितलं महाराज, संतांना झालेला त्रास संत कधी हिशोबात ठेवत नाही, पण हिशोब चुकता केल्याशिवाय जगाचा मालक राहत नाही. हे सगळं वास्तव खऱ्या अर्थानं सिद्ध वास्तव होतं. आता मात्र दोघांना ही जाणीव झाली, पण महादेव शास्त्री अजूनही त्या अहंकाराचा दर्प सोडायला तयार नव्हते.